सर्वप्रथम आपण देणार आहोत यस सरपंच शुभ सत्कार मेगा सत्कार आपण करतोय। विनंती असेल विधानसभा भिवंडी ग्रामीण युवासेना युवा अधिकारी आदरणीय सन्माननीय विकासजी पाटील साहेब या आपण आपला देखील शुभ सन्मान आम्ही करतोय। भावेशदादा पाटील या आपण आपल्या शुभ असते आपण या दरम्यान विकासदादा पाटील यांचा या दरम्यान शुभ सन्मान मेगा सत्कार आपण करतोय। एक लाडकं व्यक्तिमत्व डॅशिंग डायनामाइट आणि एक रॉयल पर्सनॅलिटी आपण पाहत आहे। मायेची उद्धाराची आपुलकीची प्रेमाची आणि हिंदवी स्वराज्याची शान अभिमान वाढवणारी भगवी शाल आणि त्याच दरम्यान या स्पर्धेची आठवण असणारा सुंदर असा मोमेंट देऊन या दरम्यान मान्यवरांचा या दरम्यान शुभ सन्मान आपण पाहत आहे। यस निखिल दादा पाटील यांना देखील विनंती असेल दादा या आपण आपल्या शुभ असते आपण निशाल दादा पाटील यांचा या दरम्यान शुभ सन्मान मेगा सत्कार करणार आहोत। निखिल दादा पाटील यांच्या शुभ असते निशांत पाटील यांचा या दरम्यान शुभ सन्मान आपण पाहत आहे। मायेची उद्धाराची आपुलकीची ही प्रेमाची ही शॉल खऱ्या अर्थाने त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि स्पर्धेचं सुंदर असं मोमेंट देऊन त्यांचा देखील या दरम्यान शुभ सन्मान आपण पाहत आहे। भावेशदादा पाटील यांना विनंती असेल या आपण आपल्या शुभ असते आपण आदित्यदादा पाटील यांचा या दरम्यान शुभ सन्मान करतोय। दादा या आपण आपला देखील आम्ही सन्मान करणार आहोत। अतिथी देव भव ही आमची परंपरा ही क्रिकेटची परंपरा क्रिकेटची संस्कृती जपत असताना यस देऊयात या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट। या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऐन मोक्याच्या निर्णायक क्षणावरती जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा त्याच्या बॅट मधून 3 षटकार आपण पाहिले। मागच्या कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगला खेळ आपण त्याचा पाहिला असा सोनू ठरलाय या मॅचचा सामनावीर। चला सोडू आपण या आपल्या मानाचा आपल्या हक्काचा आपल्या सन्मानाचा मान ऑफ द मॅचचा किताब आपण कलेक्ट करा। विकासदादा पाटील यांना विनंती असेल दादा या आपण आपल्या शुभ असते आपण सोनूला खऱ्या अर्थाने सामनावीरचा किताब देऊन इथे सन्मानित करतो। एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे सोनूसाठी। येस मैदानाच्या आतमध्ये ज्या गाड्या आहेत त्यांना विनंती असेल लगेचच आपण हटवा। येस दोन्ही संघांना आणि सर्व मान्यवरांना सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती असेल आपण सर्वांनी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर या। यस सर्वप्रथम आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत मेगा सत्कार आपण करतोय। खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तब्बल 2 दिवस आपल्या डोळ्यांमध्ये तेल घालून अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले आणि भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। पंचांची एक ऑफिशियल पंच म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि भरपूर मोठमोठ्या स्पर्धा ते देखील सातत्यपूर्वक कव्हर करत असतात। अर्थातच आमचे आलिमगड गावाचे ऑफिशियल पंच आतिश पाटील सर आपण या आपला शुभ सन्मान मेगा सत्कार आम्ही करतोय। यस निशांतदादा पाटील या आपण आपल्या शुभ असते आपण आतिश पाटील सरांचा या दरम्यान शुभ सन्मान करतोय। एकदम पंचांसाठी देखील टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो कारण की या क्षणभरामध्ये अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणं हे देखील काही सोपी गोष्ट नाहीये आणि एक चांगले निर्णय अचूक निर्णय आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचवत असतात त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। यस त्यानंतर निखिलेशजी बजागे सर यांचा देखील या दरम्यान शुभ सन्मान आपण करतोय। मान फ्रॉम पिंपलघर विकासदादा पाटील या आपण आपल्या शुभ असते आपण निखिलेश सरांचा या दरम्यान शुभ सन्मान करूयात मेगा सत्कार आपण करतोय। निखिलेशजी बजागे सर पिंपळघर भरपूर चांगला वर त्यांच्या देखील माध्यमातून टाळ्या व्हायला कंजूसी नकोय मित्रांनो। जर तुम्ही टाळ्या वाजवाल तर येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यासाठी देखील टाळ्या वाजतील यात मात्र काही शंका नाहीये। तदनंतर राजेंद्रजी पाटील कोणगाव तदनंतर दिनेशजी वांबरे सर गोवे यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। ते देखील आज या क्षणाला आपल्यासोबत उपस्थित नाहीयेत पण त्यांचं देखील भरपूर चांगलं काम या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। तदनंतर करूयात
क्वालिटी विथ क्लिअरिटी यांचं प्रीत वाक्य आणि त्या प्रीत वाक्यावरती सातत्यानं चालत असणारे आमचे GTC लाईव्ह अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी आणि भारताच्या कानाकोपऱ्यात भारताच्या घराघरात 7 समुद्र पार नेऊन ठेवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं GTC लाईव्ह वाहिनीचे या वाहिनीचे सर्व सूरजजी मात्रे सर या पण आपला देखील शुभ सन्मान आपण पाहत आहे प्रणय दादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण सूरज सरांचे आधार शुभ सन्मान करूयात एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत खऱ्या अर्थाने पडद्यामागचे चेहरे आहेत हे वाहिनीचे खऱ्या अर्थाने चेहरे आहेत आणि हे एखादा प्लेअर मोठा कसा होईल याच्यासाठी सातत्यानं धावत असतात आमच्या टेक्निकल रूम मध्ये आपल्यापर्यंत देखील अचूक निर्णय सातत्यानं पोहोचवत असतात तदनंतर आपण पाहताय आमचे तदनंतर समालोचकाच्या पाठीचा कणा अर्थातच ऑफिशियल स्कोरर ऑफिशियल गुणलेखक आणि स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार देखील आहेत अर्थात आमचे मेहुलदादा पाटील यांचा देखील आम्ही इथे शुभ सत्कार करतोय खऱ्या अर्थानं ऑफिशियल स्कोररची भरपूर चांगली भूमिका बजावली आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली अर्थातच मेहुलदादा पाटील यांचा देखील या दरम्यान शुभ सन्मान आपण पाहता शुभ सत्कार आणि आयोजन कमिटीकडून देखील त्यांचा मनपूर्वक आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू कारण की भरपूर चांगला काम त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर करूयात एक मेगा सत्कार ज्यांना सुरुवात केली शिरगाव नगरीपासून ज्यांना सुरुवात केली बदलापूर विभागातून आणि बघता बघता अंबरनाथ तालुका गाजवला बघता बघता ठाणे जिल्हा गाजवला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या आवाजाची वर्णी लावली अर्थातच व्हॉइस ऑफ बदलापूर म्हणून त्यांना ओळखलं जातं वेल्वेट व्हॉइस ऑफ शिरगाव आमचे अनुसर आमचे साथी समालोचक त्यांचा देखील आम्ही सत्कार इथे करतो धीरज दादा पाटील यांना विनंती असेल दादा या आपण आपल्या शुभ असते आपण अनुज मोरे सरांचे या दरम्यान शुभ सन्मान करूयात आपल्या खऱ्या अर्थानं आवाजाने ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भरपूर चांगल्या रित्या पार पाडली आणि या एक चांगला आवाज सर्व प्रेक्षकांपर्यंत सर्व क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपला देखील मनपूर्वक हार्दिक आभार संपूर्ण आयोजन कमिटीचा आम्ही देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो कारण की आम्हाला इथे बोलवलं आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली आणि ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या पार पाडली त्याबद्दल आपला देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय नक्कीच तदनंतर आपण पाहतोय आमच्या समय ज्यांनी संपूर्ण 2 दिवस आपण पाहतोय समालोचन केलं आणि खऱ्या अर्थाने ठाणा असेल रायगड असेल पालघर असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल ज्याचा आवाज सातत्याने आपल्याला नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभरात ऐकायला मिळतो आज आमच्या समयात उपस्थित आहे एक बुलंद आवाज बदलापूरचा श्रवण धुमाळे सर यांचा देखील आपल्याला विनंती करेन सन्मान्य भावीजी पाटील आपण या आपल्या शुभाचे श्रवण धुमाळे यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल खऱ्या अर्थाने मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या वतीने देखील आपल्याला जरूर ऐकायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रभरात जळगाव असेल कोल्हापूर असेल रायगड असेल ठाणा असेल पालघर असेल नवी मुंबई मुंबई जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत उत्कृष्ट दर्जाचे समालोचक श्रवण धुमाळे सर त्यांचा देखील खूप खूप आभार धन्यवाद येस खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीराच्या ट्रॉफीज अर्थात मान ऑफ द मॅचचे सन्मान चिन्ह मान ऑफ द मॅचचे मोमेंटो आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले अर्थात स्वर्गीय प्रशांतजी शिवाजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री शिवाजी पुंडलिकजी पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला सामनावीराच्या ट्रॉफीज देण्यात आल्या त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं माणिकजी पाटीलजी साहेब यांच्या माध्यमातून आणि आम्हाला बॉल्स खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आले त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबरीनं सुजल पाटील माणिकजी पाटील यांच्या चिरंजीव सुजल पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल पुरस्कृत करण्यात आला त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू तदनंतर आपण पाहत आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय सन्माननीय भरतजी पांडुरंगजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल आम्हाला पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक अर्थात 20,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक आम्हाला पुरस्कृत करण्यात आला त्यांचा देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो त्याचबरोबरीनं
दुसऱ्या क्रमांकाची ही चमचमची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच स्वर्गीय चंद्राबाई सदाशिव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अनिल सदाशिव पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला ही चमचमती रनरअपची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचा देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं विराजमान आहेत माजी सरपंच आदरणीय सन्माननीय श्री नंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल दुसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज अर्थातच तब्बल 10,000 रुपये धनराशी हे कॅश प्राइज आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आला. त्यांचा देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर ची ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. स्वर्गीय सुरेश शेठ गणपतजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री किरण सुरेश पाटील माजी सरपंच यांच्याकडून तब्बल आम्हाला बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आला. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सर्व प्रेक्षकांचा, सर्व क्रीडा रसिकांचा, सर्व दानशूर दात्यांचा, सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जाऊयात बक्षीस वितरणाकडे. तदनंतर जाऊयात आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे. तदनंतर जाऊयात आपण बक्षीस वितरणाकडे. विनंती असेल विकासजी प्रकाशजी पाटील साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब. ज्यांना गोलंदाजी करत असताना तब्बल विकेट कॅरी केल्या 6 असा संघ आपण पाहताय. वन अँड ओनली भिवंडी विभागातील एक दिग्गज आणि दादा संघ, अग्रनामांकित संघ आपण पाहताय. सारंगाव टीमचा हा खेळाडू नसून अलीमगड टीमचा एक्सप्रेस आपण पाहताय. दीप पाटील ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 6 विकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि या उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब खऱ्या अर्थानं पटकावत असताना विकासजी पाटील यांच्या माध्यमातून आपण हे पारितोषिक देऊयात. उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे करणजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. माजी सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब पटकवत असताना दीप पाटीलला पण पाहता अलीमगड एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं. तदनंतर देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. तदनंतर भावेशदादा पाटील आणि निखिलदादा पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या आपण आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. अर्थातच बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून खोऱ्यानं धावा आल्या आणि भरपूर खेळाडू खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पण त्यांना सर्वांना बीट करून या बेस्ट बॅटरच्या ट्रॉफीवरती आपलं त्यांना नाव कोरलं. संघ आहे भिवंडी विभागातील दिग्गज आणि अग्रनामांकित संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं. अर्थातच कामतगड टीमचा रण मशीन वन अँड ओनली प्रतीक ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा मानकर. यस, प्रतीक इथे अवेलेबल नाही आहेत. दुसरा कोणी प्रतिनिधी असेल तर त्याने देखील कलेक्ट करू शकता. यस यस देऊयात प्रतीकला बेस्ट बॅटरचा किताब. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे प्रतीकसाठी. अगदी बॅटिंग करत असताना 40 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि या बेस्ट बॅटरच्या ट्रॉफीवरती आपलं नाव करत असताना यस निखिलदादा पाटील यांना विनंती असेल, भावेशदादा पाटील यांना देखील विनंती असेल आणि निशांतदादा पाटील यांना देखील विनंती असेल. या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल या आपण आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण रनर अप ट्रॉफी इथे देणार आहोत. धीरजदादा पाटील आपण देखील या आपल्या देखील शुभ हस्ते आपण रनर अप ट्रॉफी इथे देणार आहोत. यस देऊयात ज्याचा या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ आपण पाहिला पण शेवटच्या मोमेंटला कुठेतरी अपयश आपल्या पदरात आलं आणि या स्पर्धेच्या रनर अप ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं. संघ आहे जरीमरी अलीमगड संघ. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत अलीमगड टीमसाठी देखील. भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि या रनर अप ट्रॉफीवरती आपलं नाव कोरत असताना जरीमरी अलीमगड या टीमला आपण पाहताय.
एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे तालीमगर टीमसाठी. क्या बात आहे, काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला अपयश जरूर पदरात आलं, पण भरपूर चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये तितकाच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. यस, देऊयात प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच मालिकावीर. यस, विकास दादा पाटील यांना विनंती असेल या आपण आपल्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत. खऱ्या अर्थाने या रेस मध्ये आपण पाहिलं अतुल देखील होता, सोनू देखील होता, तदनंतर सनी देखील होता, पण प्रत्येकाला बीट करून त्याच्या बाट मधून धावा आपण पाहिलं तब्बल 76 आणि 5 विकेट त्यांना गोलंदाजी करत असताना कॅरी केल्या आणि अंतिम लढतच्या धावा आपण काउंट केल्या नाहीयेत. सेमीफायनल पर्यंत प्रत्येक मॅचच्या धावा आपण काउंट केल्यात. ज्याच्या बाट मधून 76 धावा 5 विकेट त्यांना कॅरी केल्या अर्थात सारंगाव एक्सप्रेस सारंगाव टीमचा ट्रम्प कार्ड सनी पाटील ठरलाय या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. या सनी पाटील नाहीयेत, कोणत्याही एका प्रतिनिधीने एक्सेप्ट करा. सनी इथे अवेलेबल नाही आहे. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे सनीसाठी. क्या बात आहे, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहिलं आणि भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील मालिकावीराच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं. त्यानंतर देऊयात चॅम्पियन इज द चॅम्पियन टीम मयूर 11. कामन इज द चॅम्पियन. व्हेरी वेल प्लेड बॉस टीम कामन. भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यस, माजी सरपंच नंदनजी पाटील साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. चॅम्पियन इज द चॅम्पियन टीम कामन इज द चॅम्पियन. यस, विकास दादा आपण देखील या आपल्या देखील शुभ हस्ते आपण देणार आहोत. रोख रक्कम 20,000 रुपये धनराशी व हे आकर्षक चषक देऊन कामन टीमला आपण सन्मानित करतोय. क्या बात आहे, काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ही स्पर्धा गाजवली, हे भिवंडी क्रिकेट गाजवलं कामन टीमनं आणि बघता बघता या स्पर्धेच्या चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव कोरत असताना कामन टीमला पाहताय आणि कामन संघाला त्याच्या पुढील वाटचालीस देखील देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात आहे, काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम, लाजवाब, फंटास्टिक. यस, डीजे ऑपरेटर आपण देखील या आपला देखील सन्मान आम्ही करणार आहोत. लगेचच या. यस, ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि आपल्यापर्यंत भरपूर चांगले संगीत आपल्यापर्यंत पोहोचवले आपण देखील या आपला देखील डीजे पॅरी यांचे आपण शुभ सन्मान शुभ सत्कार आपण पाहताय. यस, क्रिश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूयात डीजे पॅरी यांचा शुभ सन्मान शुभ सत्कार. भरपूर चांगला डीजे ऑपरेटिंग ज्याने आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि आपल्यापर्यंत एक चांगलं संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं. तदनंतर पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचा सर्व संघांचा प्रत्येक क्रीडा रसिकांचा आणि प्रत्येक मान्यवरांचा प्रत्येक दानशूर दात्यांचा आणि प्रत्येक क्रिकेट पटूंचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि ही स्पर्धा इथेच संपली असं आम्ही जाहीर करतोय. तब्बल पुन्हा एकदा 365 दिवस 1 वर्ष आणि 12 महिने या स्पर्धे